एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा। अरे घना, आज ना दिगंबर भाऊजी राधाला भेटले होते। तेव्हा म्हणाले, नाही ते कळलंय मला, सगळं कळलंय मला। पण दिग्या काका बद्दल अजून पण बरंच काही कळलंय मला। ते कळलंय का सगळ्यांना? काय रे घना? आईस्क्रीम? अगे काय नाही गे काकू, गंमत केली। बोलूया आपण। दिगंबर, आता काळजी करू नकोस, हे लग्न निर्विघ्नपणे पार पडणार। काय काय आईस्क्रीम? पण माझ्या आयुष्यात आता विघ्न सुरू होणार आहेत। घना दादाकडे तुमचं लक्ष नाहीये का? आता काय झालं? सामान्यतः लग्न ठरलेले मुलगा मुलगी एकमेकांना भेटतात, एकत्र फिरायला जातात, सिनेमा बघतात, रात्री उशिरापर्यंत गप्पा मारतात। त्यांचं नातं दृढ व्हावं यासाठी ते काहीच करत नाहीयेत। म्हणजे बघा, माझा असा सल्ला आहे की त्यांनी किमान एक तरी पिक्चर एकत्र बघणं आवश्यक आहे। बाकी तुम्ही पालक आहात, पुढचं काय ते तुम्ही ठरवा। मी म्हातारी होईपर्यंत लहानच आहे असं वाटलं तर माझ्या घरच्यांना। हे नाही, असं झालं तर आपलं लग्नच होणार नाही। हे बघ, तू तुझ्या बाबांना पटवून द्यायला पाहिजेस की तू आता लहान नाही राहिलीस। हो, बरोबर आहे तुझं प्रभात। नाही, मी ना आता घरच्यांना जाणीवच करून देते की मी अजिबात लहान नाहीये, मी मोठी झाले आता। बघच तू, ठरलं। हा, तुम्ही दोघांनी आज सिनेमाला जायचंय आणि हा सगळ्या काळे कुटुंबाचा निर्णय। आणि तो मला अमान्य आहे। उभं आयुष्य काढायचं ना तुम्हाला एकत्र, मग एकमेकांना जाणून घ्यायचा प्रयत्न करा रे। त्याची काही गरज नाही। का? का काही वेगळं कारण आहे? काय काय वेगळं कारण असेल आता आई? तुम्हाला काय माहिती? या पिढीचं तर काही कळतच नाही मला। म्हणजे समजून बिमजून घेण्याची गरजच वाटत नाही बहुतेक यांना। पिक्चरला जायचं ना? मी जातो। कोणत्या पिक्चरला जाऊ? कुठला बघशील? हा बघ, मी काय अगं हे तेवढं तरी मला ठरवू द्या। गुलाबी सोनेरी दिवस असतात हे लग्नाआधीचे दिवस। एकत्र नाटक सिनेमाला जाणं, निरुद्देश रस्त्यावरनं भटकणं, आयुष्य एकत्र जगताना, संसार करताना शिदोरी असते ना आपल्या बरोबर, ती ह्या दिवसांची असते। अहो पण हे दिवस जे आहेत, हे दिवस प्रेम करायला शिकवतात, जगायला शिकवतात। तेव्हा तर जायचं। ऑफिसचा काही प्रॉब्लेम नाही, सोनवणे साहेबांनी परवानगी दिलेली आहे। हा घनश्याम, काय म्हणालास? किती वाजताचा शो आहे? तू नक्की गेला होतास ना सिनेमाला? अरे गेलो होतो रे, मस्त धमाल सिनेमा आहे, फुल ऑन एंटरटेनमेंट, फुल टाइम पास, फुल कॉमेडी। नक्की बघा। डोकं दुखतंय माझं, थांबण्याकरता गोळी आहे का? हो बाई, का ग? म्हणजे शेवटी तुम्ही सिनेमा बघितलातच नाही? अगं सिनेमा बघितला, ते त्याकरताच गेले होते ना मी। ए शोनू, कशा होता सिनेमा? घाणेरडा होता खूप। अगं खरंच बोर होता, खूप रडारड, मेलोड्रामा, लाऊड म्युझिक, घाणेरडा सिनेमा होता। गोळी सापडली तर दे मला प्लीज। लब्बा, माझ्यापासून लपवतेस काय? एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा।